Put your present, everyone. ओके, सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क केली. येस. ओके, चला. थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. थर्ड स्टँडर्ड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युअर लेसन नंबर 9. ओके, लेसन नंबर 9 पासून सुरुवात करणार आहोत आपण. चला. सी, choose the right answer and put right next to the proper picture. If your answer is different from all the given picture, write it in the empty box. चला, आता यापैकी कशातून तुम्ही पाणी पिता? ओके, सांगा मला. कोण सांगणार? स्वराज. स्वराज, पहिल्याचं उत्तर तू सांग. कशातून पाणी पितो तू यापैकी? चित्रात दाखवलंय ना तुम्ही पाणी कसं पिता. मग कसं पिता तू? ग्लास. ओके, ग्लास. बॉटल. ओके, त्यानंतर वेदांग. वेदांग, what is this drinking water stored in? कशात यापैकी कशात पाण्याची साठवण केली जाते? येस वेदांग. ओके, आय थिंक वेदांगचा काही प्रॉब्लेम आहे मॅथचा, नेटवर्कचा. ओके, आदित्य. आदित्य, तू सांग. तुमच्या घरात यापैकी कशात पाण्याची साठवण केली जाते? येस. ओके, वेदांग सांग आता. मडका. फिल्टर. ओके, आता हे पाणी कुठून येत असेल असं तुम्हाला वाटतं? सार्थक, आपण जे पाणी वापरतो ते कुठून येत असेल यापैकी? वेअर डू यू थिंक दिस स्टोर्ड ड्रिंकिंग वॉटर केम फ्रॉम? तुम्हाला घरात पाणी भरलेलं दिसतं, पण हे पाणी कुठून येतं सांगा मला. सांगा, कोण सांगणार? येस. हा, कुशल सांग. वीज. फ्रॉम डॅम. ओके. फ्रॉम डॅम. येस. ओके, माईक बंद कर. सी, वेअर डज ऑल दिस वॉटर कम फ्रॉम? मग आपल्याकडे पाणी, कोणी गावात राहणारे असतील त्यांच्या इथे विहीर असेल तर विहिरीतून पाणी आणतात. बोरवेल मधून पाणी घेतलं जातं. त्यानंतर डॅम आपल्याला पाणी पुरवतात. आपल्या गावा ठिकाणी जर नदी असेल तर तिचं पाणी आपण खूप गोष्टींसाठी वापरत असतो. तलाव असेल तर तलावाचं पाणी आपण वापरतो, हो की नाही? मग वेअर डज ऑल दिस वॉटर कम फ्रॉम? मग सांगा मला, तळ्यात किंवा नदीत, धरणात, विहिरीमध्ये हे सगळं पाणी कुठून येतं? सांगा, कोण सांगणार? येस वेदांत. पाऊस पडल्यावर. येस, पावसामुळे. सगळं पाणी कुठून येतं? पावसाचं पाणी असतं ते. येस. चला. सी, द आन्सर टू दिस क्वेश्चन इज रेन. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पाऊस. पाऊस पडतो म्हणूनच आपल्याला पाणी मिळत असतं. ऑल द वॉटर दॅट वी गेट कम्स फ्रॉम रेन. मग तुमचं जे नळाला पाणी येतंय ते नळाचं पाणी कुठल्या तरी नदीमधून किंवा कोणत्या तरी धरणामधून शुद्धीकरण होऊन येत असतं, बरोबर. पण या धरणाला, विहिरीला, नदीला, या सगळ्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा कुठून होतो? पावसामुळे. पाऊस पडतो म्हणून इथे पाणी साठतं आणि ते साठलेलं पाणी आपण वर्षभर जेव्हा पाऊस नसतो तेव्हा वापरू शकतो. येस.
All the water that we get comes from rain. When it rains, some water flows over the ground, giving rise to rivulets, streams and rivers. बघा, आपल्याला जे काही पाणी मिळतं ते सगळं पाणी आपल्याला पावसामधूनच मिळतं. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा काय होतं, काही पाणी जमिनीवर, सगळं पाणी जमिनीत झिरपतं का? नाही. काही पाणी जमिनीवरून वाहू लागतं. मग त्या पाण्याचे छोटे छोटे झरे निर्माण होतात आणि त्यानंतर त्या झऱ्यांची एक नदी निर्माण होते, एक नदी बनते. Some water collects in low-lying areas, thus lakes are formed. मग काही ठिकाणी खड्डे असतात, खूप ते खड्डे लहान नाही, मोठे असतात. थोडी खोलगट भाग असतो, थोडी खोलगट जागा असते. मग तिथे काय होतो, लेक्स तयार होतात, तलाव तयार होतात, तळे तयार होतात पाणी साठून. A flowing river is sometimes blocked by building a wall. This is called a dam. जेव्हा नदीला एक भिंत बांधून नदीचं पाणी अडवलं जातं तेव्हा त्याला आपण डॅम म्हणतो. धरण, डॅम वर जातो ना आपण विजायला, मग ते काय असतं, नदीवर बांधलेले एक भिंत असते ती. When it doesn't rain, the water from the dam can be used. मग जेव्हा पाऊस पडत नाही आणि आपल्याकडे पाण्याची कमतरता भासते तेव्हा आपण हे नदीचं थांबवलेलं पाणी आहे ना, वॉल बांधून ज्याला आपण डॅम म्हणतो, ते पाणी आपण वापरू शकतो. Sometimes, some rainwater seeps into the ground. To obtain this water, we dig wells. This water can also be taken out by using hand pumps and bore well. मग काही पाणी ज्याला भूजल म्हणतात, भूजल. ओके, हे भूजल म्हणजेच काय, सगळंच पाणी जमिनीवरून वाहून जातं का? नाही. काही पाणी जमिनीच्या आत झिरपतं, मातीत मुरतं पाणी, आणि ते आपण हँडपंप किंवा बोरवेलचा वापर करून वापरू शकतो. आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्या पाण्याला भूजल असं म्हणतात. ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल. ओके. सम रेन वॉटर सिप्स इन टू दी सॉरी समटाइम्स वॉटर इन द ग्राउंड कम्स आउट इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग. आणि कधी कधी कारंज्यांच्या स्वरूपात सुद्धा जमिनीतील पाणी बाहेर येत असतं. Some sources of water are formed naturally. However, places like wells and dams are man-made. बघा, नद्या, समुद्र हे काय आहेत, नॅचरल फॉर्म होणारे तलाव, हे काय मोस्टली नॅचरली फॉर्म होणारे सोर्सेस आहेत पाण्याचे. हे जे सोर्सेस आहेत ते आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. पण विहीर आणि विहीर आणि धरण, वेल अँड डॅम हे काय असतात, आपण बांधतो त्यांना मॅनमेड म्हणजे मानव निर्मित म्हणतात. ओके. If rainfall decreases, the water stored in these places also decreases. You can see such water sources in your locality, taluk or district. Study the district map given alongside and complete the activities. बघा, जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा आपल्या गावात असणारी नदी, तळ यांचं पाणी कमी होतं ना, आणि हळूहळू ते सुकून सुद्धा जातात. कधी कधी उन्हाळ्यात काही तळी सुकून सुद्धा जातात. होतं ना असं? येस ऑर नो सांगा मला. पाऊस गेल्यावर आपल्या येथील तळ्याचं, विहिरीचं पाणी कमी होतं ना? Yes. येस. Yes. Yes. हाऊ इज अ रिव्हर, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या, माईक चालू करू नका, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. हाऊ इज अ रिव्हर फॉर्म अँड हाऊ डज इट फ्लो. मग नदी कशी तयार होते आणि ती वाहते कशी? बघा, रेन ऑल्सो फॉल ऑन हाय प्लेसेस लाईक माउंटेन. दिस रेन वॉटर फ्लोज डाऊन हिल. पर्वताच्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो, डोंगराळ प्रदेशात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो खाली खाली ते पाणी वाहत येतं. न्यूमरस रायव्हलेट्स ऑफ वॉटर फ्लोविंग डाऊन हिल जॉईन टुगेदर टू फॉर्म रिव्हर. मग असे छोटे छोटेच ओढे किंवा धबधबे एकत्र जॉईन होतात आणि नंतर खाली आल्यावर त्यांची नदी बनते. अ रिव्हर फ्लोज डाऊन माउंटेन अँड प्लॅट्यूज थ्रू व्हॅलीज अँड ओव्हर प्लेन्स. मग नदी ही डोंगरातून, दऱ्यांमधून, पठारी प्रदेशातून तर सपाट अशा प्रदेशातून सुद्धा वाहत असते. वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज म्हणजे काय? फ्लोविंग वॉटर अँड स्टोर्स ऑफ वॉटर आर एक्झाम्पल ऑफ वॉटर बॉडीज. स्प्रिंग, स्ट्रीम, रिव्हर, लेक, रिझर्वायर, क्रीक्स, सीज अँड ओशन आर ऑल वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज म्हणजे काय? जिथून आपल्याला पाणी मिळू शकतं. ओके. मग ते कोणकोणते आहेत? स्प्रिंग, स्ट्रीम, रिव्हर, लेक, रिझर्वायर, क्रीक, सीज, ओशन ओढा, नदी, तलाव, त्यानंतर
समुद्र, महासागर. ओके. Landform. Due to the high and low level of land at different places, land gets different forms. Mountains, peaks, hills, hillocks, plateaus, plain, passes and valleys are some of the landform. बघा, आता तुम्ही घरातून बाहेर निघालात तर सगळीकडे जमीन सारखीच असते का? तुमच्या शेतावर, तुम्ही फिरायला जाता तिथे डोंगरावर, सगळीकडे जमीन सारखी असते का सांगा मला? सगळीकडे प्लेन असते का? नाही. मग वेगवेगळ्या प्रकारची जमीन असते की नाही? कधी माउंटेन असतात, कधी डोंगर, कधी मोठे पीक्स, कधी हिल्स, कधी पर्वत, कधी प्लेन रिजन असतात, कधी दऱ्या असतात. या सगळ्यांना एकत्रितपणे लँडफॉर्म म्हणजे जमिनीची रूपे असं म्हणतात. ओके. बघा, हाऊ डू यू डू यू नो वेअर स्प्रिंग केम फ्रॉम? सी, इथे दिसतंय तुम्हाला स्प्रिंग कुठून येते? बघा, rainwater seeps into the ground. It seeps deep into the ground through cracks in the soil and rock. Even under the ground, it flows from a higher level to lower level. This groundwater comes out in the ground in some places. This is what we call it as spring. स्प्रिंग ओढे कसे तयार होतात? पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा ते दगडाला असणाऱ्या भेगा किंवा मातीत असणाऱ्या मोठमोठ्या भेगांवरून आत झिरपतं आणि पाणी कधीच सरळ राहत नाही. पाणी उंच ठिकाणावरून खालच्या ठिकाणी वाहत असतं नेहमी. येस. त्यामुळे काय होतं, हे पाणी वाहत असताना ते पाणी खाली खाली येत राहतं आणि ते खाली आल्यावर काय होतं, स्प्रिंग ओढा तयार होतो. ओके. इथे मॅप आहे बघा. दिस मॅप शोज यू द वॉटर बॉडीज अँड लँडफॉर्म्स इन अवर डिस्ट्रिक्ट. द वॉटर बॉडीज आर शोन इन ब्ल्यू. Landforms are shown in the different color. These color are given according to the height of the region. आपल्या डिस्ट्रिक्ट प्रमाणे हे दिलेलं आहे बघा. आता मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट, मुंबई सिटी डिस्ट्रिक्टच्या इथे वॉटर बॉडी काय आहे? ब्ल्यू लाईन मध्ये बघा, आर वर्ली. ओके. इथे आहे वॉटर बॉडी. येस. आणि वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघा, ट्रॉम्बे हिल, इथे घाटकोपर हिल्स, कान्हेरी हिल्स, असा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये डिस्ट्रिक्ट वाईज हा मॅप दिलेला आहे. या नकाशात काय आहे, काय दिलेलं आहे? वेगवेगळे जिल्हे आणि त्यानंतर हे बघा, हे आहे तुमचे हे रिजन आहेत. डार्क ब्राऊन असेल तर खूप हाय रिजन, त्यानंतर लाईट येलोइश येलो असेल तर हाय, लाईट येलो असेल तर मॉडरेट, ग्रीन असेल तर लो, त्यानंतर ट्रायंगल असेल तर पीक. असा व्हाईट ब्ल्यू कलर इथे दाखवला आहे, ती आहे लेक आणि रिझर्वॉयर, रिव्हर, रिक्लेम लँड, असे वेगवेगळे फॉर्मॅट इथे आहेत, लँडफॉर्म इथे आहेत. ओके. चला आता बघा, टेक 3 bottles of the same shape, fill 1 bottle to the brim with water. Imagine that you are the only one using all this water. This means you can use all the water in the bottle. बघा काय करायचं आहे, एक बॉटल घ्यायची आहे, 3 बॉटल घ्यायच्या आहेत सारख्या आकाराच्या आणि त्यातली एक बॉटल पूर्ण भरायची आहे. ओके. आणि असा इमॅजिन करायचं आहे की हे पाणी तुम्हीच वापरणार आहात. Now fill the second bottle with water. Imagine that another student from your class will also use this bottle with you. Divide the water equally into 2 parts. Now see how much water you get. Is this water less or more than the amount you had the first time? बघा, पहिल्यांदा तुम्ही काय केलं, 3 बाटल्या घेतल्या. पहिल्या बाटलीत तुम्ही पाणी भरलं आणि ते पूर्ण पाणी तुम्हीच वापरणार आहात. दुसऱ्या बाटलीत तुम्ही पाणी भरलं पण त्यातलं अर्ध पाणी तुम्ही तुमच्या मित्राला देणार आहात. मग पहिल्यापेक्षा आता तुम्हाला कमी पाणी मिळणार का जास्त पाणी मिळणार? स्वराज. कमी. Yes. Now fill the third bottle. Imagine that 4 other children in the class besides you will use this water. Now you will have to divide the water in the bottle into 5 equal parts. Now see how much your share of the water is. Is the amount water you have
this time less or more than the first two time, think about why this happened. बघा, मग आता नंतर तिसऱ्या बाटलीत पण पाणी भरायचं आहे आणि ती तिसरी बाटली तुम्ही धरून अजून तुमचे 4 फ्रेंड्स आणि म्हणजे 5 हिस्से झाले बरोबर. या 5 हिस्स्यांमध्ये समान वाटायची आहे. मग आता तुम्हाला पहिल्यापेक्षा कमी पाणी मिळालं की जास्त पाणी मिळालं सार्थक? कमी. येस. मग हे असं का झालं? सांगा मला, कोणी सांगेल का असं का झालं? संख्या वाढली. येस. सगळे. बघा, का असं झालं? कारण पाणी तेवढंच आहे पण मुलांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला सगळ्यांना पाणी देताना कमी कमी होत गेलं. ओके. सी, राहुल and Saguna drink water. After playing they wash their hands and feet. They bath every morning and wash their plates after eating. However, they use too much water while doing this thing. Their mother scolds them. They wonder how they should use water carefully. What good ideas can you give them for using water carefully? बघा, राहुल आणि सगुणा काय करतात, खेळून आल्यावर हातपाय धुतात, जेवून झाल्यावर त्यांची प्लेट धुतात, आंघोळ रोज सकाळी आंघोळ करतात. पण हे सगळं करताना ते खूप पाणी फुकट घालवतात. मग तुम्ही काय सांगू शकता का त्यांनी कसं पाणी वापरायला पाहिजे? सांगा मला, काय काय करायला पाहिजे त्यांनी? आपण ही सगळी कामे करताना आपला पाण्याचा नळ चालूच ठेवायचा का कुशल? नाही. नाही. ओके. इफ यू कलेक्ट रेन वॉटर, बघा, Mausinram and Cherrapunji are two places in India which receive the highest rainfall in the world. आपल्या भारतामध्ये मोसिनराम and चेरापुंजी ही 2 ठिकाणं आहेत जिथे जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. इन समर however there is a shortage of water in those places. पण उन्हाळ्यात त्यांच्या इथे पाण्याची कमतरता भासते. द सेम थिंग ऑकर्स इन कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र. आणि अशीच गोष्ट आपल्या कोकणात सुद्धा होते. आपण सगळे कोकणात येतो की नाही, आपल्या इथे पण पाऊस भरपूर पडतो. पण आपल्या इथे पाऊस पडतो पण परत उन्हाळा आला की आपल्याला पाण्याची कमतरता भासते. दिस इज बिकॉज ॲडिक्वेट एफर्ट्स आर नॉट मेड इन स्टोअर रेन वॉटर. हे का होतं? कारण पावसाचं पाणी साठवलं जात नाही म्हणून. स्टोरिंग रेन वॉटर विल हेल्प सॉल्व दिस प्रॉब्लेम. मग जर चांगल्या प्रकारे चांगल्या युक्त्या वापरून पावसाचं पाणी साठवलं गेलं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. पाण्यास म्हणजे पाण्याची कमतरता कोणत्याही प्रकारे आपल्याला जाणवणार नाही. येस, अंडरस्टूड टिल हियर? बघा, येस. see, do you know pipelines are used to carry water from distant wells, lakes and water tanks to our home. In some areas water is also supplied through tanker. तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरी पाणी कुठून येतं? जर डॅम मधलं, तळ्यातलं वगैरे पाणी आपल्या घरी यायचं असेल तर त्यासाठी खूप मोठी पाईपलाईन असते आणि त्यानंतर त्या पाईपलाईनने आपल्या घराचे छोटे छोटे पाईप जोडलेले असतात आणि ते पाईप आपल्या नळाला जोडलेले असतात. म्हणून नळ चालू केल्यावर आपल्याला पाणी येतं. ओके. त्यानंतर कधी कधी पाण्याची कमतरता असल्यावर काही गावांमध्ये टँकर सुद्धा येतात आणि ते टँकर लोकांना पाणी पुरवतात. मग आपण काय शिकलो आज बघा? व्हॉट वी हॅव लर्न? ऑल द वॉटर वी गेट इज रेन वॉटर. आपल्याला जेवढं पाणी मिळतं ते सगळं पावसाचंच पाणी असतं. रिव्हर, लेक्स अँड स्प्रिंग्स आर ऑल फॉर्म बिकॉज ऑफ द रेन. नद्या, तलाव, ओढे हे सगळे कशामुळे बनतात? पावसामुळेच. रिव्हर स्टार्ट इन हाय प्लेसेस लाईक माउंटेन अँड फ्लो डाऊन हिल. नदीचा उगम कुठे होतो? डोंगराळ प्रदेशात होतो, पर्वतीय भागात होतो आणि नंतर ती खाली खाली वाहत येते. इट इज नेसेसरी टू कलेक्ट रेन वॉटर. आपलं पाणी, पावसाचं पाणी जमा करणे खूप गरजेचं आहे.
ओके. येस, अंडरस्टूड. थर्ड स्टँडर्ड समजलं सगळ्यांना? थर्ड स्टँडर्ड. आता तुम्हाला Yes. फक्त तीनच प्रश्न आहेत. सगळे Yes. प्रश्नांची उत्तरं शोधा. मी चॅट बॉक्स मध्ये विचारलंय. प्रश्नांची उत्तरं शोधा. 3 प्रश्न आहेत. फोर्थ स्टँडर्डचं शिकून होईपर्यंत तुम्ही प्रश्नांची उत्तरं शोधून मला दाखवणार आहात. ओके थर्ड स्टँडर्ड. चॅट किती बॉक्स मध्ये लिहायचं? लिहा. जर तुम्हाला शोधून सापडली तर तुम्ही लिहू शकता, अदरवाईज फक्त मार्क करून ठेवा आणि मी विचारल्यावर मला सांगा. नंतर होमवर्कला लिहा. ओके. हा. हा चला. Yes. चला स्टार्ट. मी थोडी मदत करते बघा. काय आहे पहिला प्रश्न? वेअर डज द वॉटर इन युअर हाऊस कम फ्रॉम? आपल्या घरातील, तुमच्या घरातील पाणी कुठून येतं? मग तुम्ही लिहू शकता फ्रॉम डॅम, रिव्हर. ओके. सेकंड आहे फ्रॉम व्हॉट डू रिव्हर्स, वेल, स्प्रिंग अँड लेक्स गेट वॉटर? या नद्यांना, ओढ्यांना आणि या विहिरींना पाणी कुठून मिळतं? रिव्हर, वेल, स्प्रिंग अँड लेक्स गेट देअर वॉटर फ्रॉम रेन. ओके. पावसाचं पाणी असतं ते, पावसामुळे त्यांना पाणी मिळतं. व्हॉट विल हॅपन इफ वी डू नॉट कलेक्ट वॉटर? आपण पाणी साठवलं नाही तर काय होणार? आता याचं उत्तर तुम्ही शोधा आणि नंतर मला सांगा. ओके. चला. फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड, पे अटेन्शन ओव्हर हियर. मॅम पेज नंबर सांगा ना. हु वॉन्ट्स पेज नंबर? स्वराज. एवढा वेळ बुक नव्हतं खोललं स्वराज तू? मॅम माझा बुक ओके ओके फाईन. फिफ्टी सेवन. 57. ओके. चला. फोर्थ स्टँडर्ड लक्ष द्या. ओके. वी हॅव टू स्टार्ट अवर लेसन नंबर 9 दॅट इज एअर. ओके. येस. बघा. व्हॉट आर द पीपल इन द पिक्चर डुईंग? स्पर्श सांग, हा माणूस काय करत आहे? सायकल मध्ये हवा भरत आहे. हवा भरतोय. ओके. पंपिंग एअर इन टू दी सायकल. देन तन्वी ही मुलगी काय करत आहे? बलून मध्ये हवा भरत आहे. येस. शी इज ऑल्सो फिलिंग बलून विथ एयर. देन स्नेहा ये आदमी क्या कर रहा है? Yes. What is there in the third picture? कौन बताएगा? मैं. हाँ सांग आर्या. तो माणूस गाडीत हवा भरत आहे. येस. गाडीच्या टायर मध्ये तो हवा भरत आहे. ओके. म्हणजे हे सगळे काय करतात? हवा भरतात. हवा म्हणजेच एअर. ओके. हवेला आपण एअर म्हणतो. सो काय सांगितलंय बघा? टेक वॉटर. काय झालं? टीचर सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम था. ओके फाईन बेटा, फाईन. सी. आता एक ऍक्टिव्हिटी आहे बघा. तुम्ही पण केली असेल ही ऍक्टिव्हिटी. आंघोळ करताना असे पराक्रम केले असतील बघा. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर, टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर, होल्ड इट अपसाइड डाउन द surface of the water and without tilting push it down into the air. Now allow it to tilt. बघा. जेव्हा आपण ओके, व्हॉट डू यू सी? बबल राईज ॲट वन्स टू दी टॉप. बघा. जेव्हा आपण अंघोळ करताना तुम्ही जर बालदीत किंवा टपात पाणी घेतलं भरपूर आणि आपला मग घेतला किंवा छोटा कोणताही कंटेनर घेतलं आणि त्याला उपडं करून पाण्यात दाबायचा प्रयत्न केला आणि थोड्या वेळाने जेव्हा टिल्ट केलं, थोडस वाकडं केलं, तेव्हा काय होतं? त्याच्यातनं बुडबुडे निघतात. बघितलंय ना तुम्ही? बबल निघतात. हॅव यू एव्हर सीन दिस? पाहिलंय का असं? येस ऑर नो? येस. ओके. सो व्हॉट डज दिस टेल अस? मग याचा अर्थ काय होतो? असं केलं नसेल तर आज करून बघा, पण पाणी वाया घालवायचं नाही. ओके.
एअर इज लायटर दॅन वॉटर. हवा काय असते, पाण्यापेक्षा हलकी असते. सो एअर बबल राईज टू द टॉप ॲज सून ॲज द कंटेनर इज टिल्टेड. म्हणून जे एअर बबल आहेत ते लगेचच हवेचे जे बुडबुडे आहेत ते आपलं जे भांड आहे ते आपण थोडं तिरपं केल्यावर ते लगेच वर येतात. इट मीन्स दॅट देअर वॉज एअर इवन इन द कंटेनर दॅट अपियर टू बी एम्प्टी. मग जरी आपल्याला आपलं पातेलं किंवा आपलं भांड रिकामं दिसत असलं तरी त्याच्यामध्ये एअर, हवा ही होती. ओके. येस, गार्गी इज देअर. गार्गी इज नॉट देअर. ओके, चला. देर इज एअर ऑल अराउंड अस. आपल्या आजूबाजूला सगळीकडेच हवा असते. इट इज प्रेझेंट इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. आता तुम्ही अभ्यासाला, तुम्ही क्लासला जिथे बसलाय त्या रूम मध्ये, ते रूम तुम्हाला रिकामी दिसत असली तरी त्या रूम मध्ये हवा ही आहे. ओके, तिथे हवा असते. देन हाऊ फार अराउंड अस डज एअर स्प्रेड. मग आपल्यापासून किती दूरपर्यंत हवा पसरलेली आहे बघा. एक ऍक्टिव्हिटी परत. टेक लार्ज शीट ऑफ एनी वेस्ट पेपर or obtain old newspaper of about 1 month and tear each of the sheet into 4 pieces. Now place these sheets of paper one at a time in a pile on the floor. As the pile grow, observe the difference that can be seen in the layer of paper at the top of pile and those near the floor. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and lower layer of paper. What do you see? As we place more and more paper on the pile, the sheet at the lower level are pressed down by the sheet above them. The distance between the paper in the lower part of the pile become less, while the paper in the upper part appear to be further apart. What does this tell us? The nearer a sheet of paper is to the floor, the greater is the number of paper above it. It means that the lower layer bear more weight than the upper layer of paper. Okay. So it means that the lower layer bear more weight than the upper layer of paper. Compared to that, upper layer bear less weight. बघा काय करायचं आहे, जुने पेपर किंवा 1 महिन्या अगोदरचा न्यूजपेपर घेऊन त्याचे 4 तुकडे करायचे आहेत आणि असे भरपूर तुकडे एकावर एक एकावर एक एकावर असे लावायचे आहेत. आपण काय ऑब्झर्व करतो, जो खालचा पेपर आहे तो वरच्या सगळ्या पेपरने दबला जातो. येस येस, आपण एखादी गोष्ट एकावर एक ठेवत गेलो. जर आपण कपड्यांच्या घड्या एकावर एक ठेवल्या तर एकदम खालचा जो कपडा आहे तो वरच्या कपड्याच्या वेटने दबला जाईल ना. येस, लिहा चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो. समजतंय ना सगळ्यांना शिकवलेलं. यू आर गेटिंग? स्पर्श, स्नेहा, कनिष, तन्वी, आर्या. ओके. सी, आता ऍटमॉस्फिअर म्हणजे काय बघा. The earth on which we live is round in shape like a ball. तुम्हाला माहिती आहे का आपल्या अर्थचा शेप कोणता आहे? आपण अर्थवर राहतो ना, आपण पृथ्वीवर राहतो आणि आपली पृथ्वी काय आहे? गोल गोल आहे. ओके, गोल आहे. इट इज अ स्पेअर शेप. There is air all around the earth. If we go higher above earth, we find that there is air till a height of almost 50 kilometer. आणि आपल्या पृथ्वीवर सगळीकडे, आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती सगळीकडे हवा आहे आणि आपण आपल्या पृथ्वीच्या बाहेर दुसऱ्या स्पेसवर जरी जात असलो तरी 50 किलोमीटर पर्यंत हवा ही आहे. This covering of air around the earth is called the atmosphere. मग आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती जे हवेचं कव्हर आहे, एअरचं कव्हर आहे, त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणायचं आहे. As we go further from the earth, the layer of air become thinner. That is, the layer of air closest to the earth are very close to each other, while the ones at higher level are not so close. The air at greater height is rare. बघा जसं जसं आपण पृथ्वीपासून वर होत जातो तशी तशी हवा कमी होत जाते.
म्हणजेच काय, हवेच्या ज्या लेअर आहेत ज्या अर्थ जवळ आहेत, क्लोज आहेत, त्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत. पण ज्या लांब आहेत त्या एकदम क्लोज नाहीत, त्या काय रेअर होत जातात. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की विमानात काय केलं जातं, आपल्याला ऑक्सिजनचा मास्क दिला जातो, जेणेकरून विमान वरती उडतं ना पृथ्वीपासून, मग हवा कमी होत जाते तिथे वरती. मग आपण श्वास कुठून घेणार, आपल्याला रेस्पिरेशन करण्यासाठी, श्वास घेण्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज असते ना, पण हीच हवाच कमी होते वरती वरती जाताना. म्हणून विमानामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा मास्क दिला जातो. ओके, आता इथे ऍक्टिव्हिटी आहे बघा. Take a slightly deep dish like a saucer. Stand a candle at its center. एक बशी घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध मेणबत्ती उभी करायची आहे. Fill water in the dish. त्या डिश मध्ये पाणी भरायचं आहे. Light the candle आणि आपली मेणबत्ती पेटवायची आहे. Now place a glass tumbler over the candle. आणि नंतर ग्लास ठेवायचा आहे मेणबत्तीवर. What do you see? आता तुम्हाला काय दिसणार? Soon the candle goes out and the level of water inside the tumbler rises up to a certain level. बघा, आपली मेणबत्ती लगेचच विझते आणि पाणी आहे जे थोडं वर चढतं बघा. इथे बघू शकता तुम्ही. येस, सेकंड प्लेट मध्ये पाणी वर चढलंय ना, मेणबत्ती विझलेली आहे आणि पाणी वर चढलंय थोडं. येस, येस ऑर नो? Yes. Yes. व्हॉट डू यू सी? काय झालं, काय बघू आपण, थोडं पाणी वर चढलेलं असेल. वाय डज दिस हॅपन? मग हे असं का झालं? वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर हेल्प्स बर्निंग. As it gets used up, water rises in the tumbler. When the constituent is finished, the candle goes out. The water level to stop rising. बघा, जेव्हा हवेत एक असा, सगळ्यांनी माईक बंद करा. हवेचा एक असा घटक आहे जो ज्वलनासाठी मदत करतो आणि त्याचा वापर झाल्यावरच काय होतं, पाणी पटकन ग्लासामध्ये चढतं आणि तो जो घटक आहे तो जेव्हा संपून जातो तेव्हा मेणबत्ती विझते आणि पाणी सुद्धा वरती चढत नाही. मग त्याला काय म्हणायचं, त्या कॉन्स्टिट्युएंटला, त्या घटकाला नक्की काय म्हणायचं? हवेत असं काय आहे जो ज्वलनाला जळण्यासाठी मदत करतो? बघा, this constituent of air that helps in burning is called, काय म्हणायचं त्याला? ऑक्सिजन गॅस. ओके, हवेतला असा घटक जो आपल्याला ज्वलनासाठी मदत करतो त्याला ऑक्सिजन म्हणतात. काय बोलायचं त्याला? स्नेहा, क्या बोलना है उसको? Oxygen. यस. द अर्थ एटमॉस्फेयर इज मेड अप ऑफ एयर. हमारा जो एटमॉस्फेयर है वो हवा से, एयर से बना हुआ होता है. The circle in this picture shows all the air in the atmosphere. If we divide the circle into 5 equal parts, then the oxygen in the air will be equal to one of the part. तो अगर हम ये जो सर्कल देख रहे हैं आप, ये क्या है, ये 5 पार्ट्स में डिवाइड किया गया है, तो सारे 5 पार्ट आपके एटमॉस्फेयर है. अगर आप इसमें से एक पार्ट को देखेंगे तो ये एक पूरा पार्ट हमारा क्या है, ऑक्सीजन है. ओके, apart from oxygen there are other gases in atmosphere. Which could those be? Then ऑक्सिजन, जर आपण ऑक्सिजन सोडलं तर ऑक्सिजन व्यतिरिक्त अजून भरपूर गॅसेस आहेत आपल्या हवेमध्ये. ओके, एअर मध्ये अजून भरपूर गॅसेस आहेत, लाईक नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, some inert gases are also there. Okay, the oxygen in the air is used both burning as well as respiration. मग या ऑक्सिजनचा वापर ज्वलनासाठी तर होतो, जळण्यासाठी तर होतोच, पण
आपल्या रेस्पिरेशन साठी श्वासोच्छवास करण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनचा वापर होतो. विच आर दी अदर युजेस ऑफ एअर यू नो अबाउट. अजून का हवेचा उपयोग होतो सांगा मला. कोण सांगणार हवेचा उपयोग अजून का होतो आपल्याला. व्हॉट इज द यूज ऑफ एअर. कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर कॅन बी यूज बाय प्लांट्स. प्लांट्स यूज करतात ना कार्बन डायऑक्साइड हवेतलं. सी, you have learned that the gas that fizzes out of soda water is known as carbon dioxide. आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत ना. आपला सोडा वॉटर जेव्हा तुम्ही झाकण खोलता तेव्हा ते फसफस करून बाहेर येतं. येस. कोल्ड्रिंकच्या बॉटल जेव्हा तुम्ही खोलता तेव्हा त्या अशा बाहेर येतात ना, त्याच्यातनं बबल बाहेर निघतात. येस ऑर नो. ऐकताय ना सगळे की झोपलेत. हो. थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्स आर रिप्लाइंग अँड व्हॉट अबाउट यू. थर्ड स्टँडर्डचे स्टुडंट रिप्लाय देतात. तुम्हाला रिप्लाय देता येत नाही का चॅट बॉक्स मध्ये. तन्वी, आर्या. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. वेन एव्हर आय एम आस्किंग यू हॅव टू गिव्ह अ रिप्लाय. शिकवलेलं कळतंय ना तुम्हाला. सांगा मला. एव्हरीवन इज गेटिंग ना व्हॉट एव्हर आय एम टीचिंग. सो वाय यू आर नॉट रिप्लाइंग इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे कोणतीही गोष्ट विचारल्यावर. बघा, जे सोडा वॉटर आपण जे कोल्ड्रिंक पितो त्याची बॉटल जेव्हा खोलतो त्यातनं असे फिजेस बाहेर निघतात ना, ते काय असतात. त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो. कार्बन डायऑक्साइड असतो. दिस गॅस इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटीज इन एअर टू. You have also learned that plants make their own food by using air and water in the presence of sunlight. बघा, मग हा कार्बन डायऑक्साइड पण हवेत थोड्याशा प्रमाणात प्रेझेंट असतो. आपण शिकलेलो आहोत की वनस्पती काय करतात, त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. वॉटर आणि एअरच्या मदतीने आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने. When plants make their food, they use the carbon dioxide from air. सॉरी. मग ही वनस्पती काय करतात माहितीये, जेव्हा ते त्यांचं अन्न तयार करत असतात तेव्हा ते हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. You have seen that when you place ice in a glass and it becomes very cold, droplet of water settle on its outside. It means that water too is present in air in the form of gas. बघा, तुम्ही पाहिलं असेल ना, जेव्हा आपण ग्लासात बर्फ टाकतो थोड्या वेळाने काय होतं, आपल्या बर्फाच्या आपल्या ग्लासावर छोटे छोटे थेंब तयार होतात. पाहिलंय तुम्ही. येस ऑर नो. हॅव यू एव्हर सीन लाईक दिस. जेव्हा आपण ग्लासात किंवा कुठल्या भांड्यात बर्फ टाकतो थोड्या वेळाने काय होतं, आपल्या भांड्याच्या बाहेर बर्फात पाण्याचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, हवेत पाणी सुद्धा असतं, पण ते कोणाच्या स्वरूपात असतं. वॉटर इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ वेपर. ओके, हवेतील पाणी हे वाफेच्या स्वरूपात असतं. However, the largest part of air is made up of still another kind of gas. This gas is called nitrogen. पण हवेतील सगळ्यात मोठा भाग बघा, हा गोल म्हणजे हवा. ऑक्सिजन ऑरेंज आहे, अदर गॅसेस येलो आहेत, आणि नायट्रोजन बघा किती आहे, ब्लू भरपूर जास्त आहे ना. मग हा काय असतो, नायट्रोजन. ओके. Thus, there are several gases present in the air. In other words, air is a mixture of several gases. म्हणजेच हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस प्रेझेंट असतात, म्हणून हवेला काय म्हणायचं, मिक्सचर ऑफ गॅसेस. हेन्स एअर इज कॉल्ड ॲज मिक्सचर ऑफ गॅसेस. नाव इफ वी ड्रॉ अ सर्कल टू रिप्रेझेंट एअर, then the quantity of each gas in the mixture will be shown alongside. मग आपण जर आपली हवा दाखवण्यासाठी एक सर्कल ड्रॉ केला, तर या सर्कल मध्ये इथे जो सर्कल दिसतोय ना, त्याच्यात नायट्रोजन बघा किती आहे. मग त्या सर्कल मधून आपल्याला नायट्रोजन, ऑक्सिजन आणि बाकीचे गॅसेस किती आहेत हवेत हे कळणार. ओके. सी, the burning that takes place in factories, vehicles, stove in the kitchen, etc. gives out smoke.
दिस स्मोक टू मिक्सेस विथ द एअर अराउंड अस. बघा आपण जेवण बनवताना जेव्हा चुलीवर जेवण बनवलं जातं किंवा स्टोवचा वापर केला जातो तेव्हा धूर निघतो ना. रस्त्यावरनं जाणारे जी वाहनं आहेत त्यांच्यातून पण धूर निघताना तुम्ही पाहिलं असेल. काही फॅक्टरीज मधून पण काळा काळा एकदम धूर बाहेर निघतो. हा धूर कुठे जातो? तो कुठेच जात नाही, तो पण हवेत मिक्स होत असतो. ओके. बघा काय शिकलो आपण. एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. काही जागा आपल्याला रिकाम्या दिसत असल्या तरी आपल्या सभोवतालीच्या प्रत्येक जागेत हवा असते. देर इज अ कव्हरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ. इट इज कॉल्ड द ऍटमॉस्फिअर. आपल्या पृथ्वीच्या सभोवती हवेचं एक आवरण आहे, त्याला आपण वातावरण असं म्हणतो. The layer of air in the atmosphere close to the earth are pressed closer to each other, while the upper layer are rarer. पृथ्वीच्या जवळील जे लेयर आहेत हवेच्या त्या एकमेकींशी एकदम क्लोज आहेत, तर ज्या वरच्या लेयर आहेत त्या काय आहेत, रेअर. हवा वरती विरळ होत जाते. एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. हवेत वेगवेगळे गॅस काही प्रमाणात मिसळलेले आहेत. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर आर इट्स मेन कॉन्स्टिट्युएंट. मग हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर हे महत्वाचे घटक असतात. ओके. सी, fuels like coal, petrol and diesel give out smoke while burning which mixes with air. This can cause ill health. आपल्या गाड्यांमध्ये असणारं पेट्रोल, डिझेल हे जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा ते जळत असतं आणि ते जळतं आणि आपल्या गाडीच्या मागे एका होल मधून ते बाहेर पडत असतं आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ओके. आता सांगा मला, फिल इन द ब्लँक सांगा. देर इज डॅश डॅश इवन इन अन एम्प्टी कंटेनर. रिकाम्या भांड्यात सुद्धा टिंब असते. देर इज डॅश डॅश इवन इन अन एम्प्टी कंटेनर. कनिष्क. AIR. आर. AIR. एअर. एअर. बघा किती सोपं होतं. आता मी एअर बद्दलच शिकवते ना, सगळ्यांचे हँड रेज व्हायला पाहिजे होते, फक्त कनिष्कनेच उत्तर दिलं. व्हेरी गुड कनिष्क. सी, the air at a greater height from the earth is dash dash than the air nearer to earth. वरती असणारी हवा ही पृथ्वीच्या जवळील हवेपेक्षा काय असते? कनिष्क. THINNER. थिनर. ओके. Then, if all the air were divided into 5 parts, the oxygen in the air would be equal dash dash part. कोण सांगणार? If all air is divided into 5 part, ऑक्सिजनचा किती पार्ट असतो? Yes, Arya? 1. ONE 1. Yes. Yes, 1 part. Then there is air till a height of about dash dash kilometer from earth. किती किलोमीटर पर्यंत हवा असते पृथ्वीवरून? आताच पाहिलं आपण. कनिष्क. येस कनिष्क. HING. 50 बेटा, 50 किलोमीटर. पाहिलं ना आपण आता. 50 किलोमीटर एवढी हवा असते. वेट, आय विल शो यू. ही बघ. ओके. 50 किलोमीटर. Last is the layer of air nearer the earth bear dash dash weight than the upper air. Last. Yes, last one is. कोण सांगणार? कनिष्क. HIG. HIGH. Huge.
HIGH, high weight. Okay, high. Okay. I think it should be more. Let's see. More weight. See, the lower layer bear more weight than the upper layer of paper. Okay, more लिहायचं आहे. लास्टचा more असणार आहे. Okay. आता मला सांगा, आपण हवा कशात कशात भरू शकतो? आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण हवा कशात कशात भरू शकतो? सांग कनिश. फुगा, अजून? गाडी, येस. सायकलच्या टायर मध्ये. येस. सायकल. ओके, गुड. मग आता तुम्ही लिहू शकाल क्वेश्चन आन्सर आणि फिल इन द ब्लँक लिहू शकाल? 4th स्टँडर्ड. Yes. ओके, गुड. थर्ड स्टँडर्ड सांगा आता मला, वेअर डज द वॉटर इन युअर हाऊस कम फ्रॉम? तुमच्या घरातील पाणी कुठून येतं? वेअर डज द वॉटर इन युअर हाऊस कम फ्रॉम? थर्ड स्टँडर्ड. येस वेदांग. माझ्या घराच्या पाणी धरणातून व नदी नदी व विहिरीतून येते. गुड. फ्रॉम व्हॉट डू रिव्हर्स, वेल, स्प्रिंग अँड लेक्स गेट वॉटर? नद्या, ओढे, तलाव, समुद्र यांना पाणी कुठून मिळतं? सार्थक सांग. ओके, वेदांत सांग तू. टीचर, अरे मी येस आर्या. फिलिंग ब्लँक सामान फोडतच आहे. काय झालं? फिलिंग द ब्लँक सामान फोडतात. फोर्थ आहेत म्हणजे? आय डिडंट गेट यू आर्या. टीचर, तुमच्या ह्याच्यात जी 4 येते बघा, ते आमच्यात नाहीये. म्हणजे तुमच्या बुक मध्ये नाही आहेत हे? फिलिंग ब्लँक्स आहेत पण 4th वन नाही येत त्यातला. येत नाही का की नाहीये? बुक मध्ये नाहीये की तुला येत नाही? नाहीये. बुक मध्ये नाहीये? नाही. हाउ इट कुड बी पॉसिबल? स्नेहा, आपके बुक में है? यस. टीचर, मेरे नहीं है. ओके, आय थिंक ओल्ड बुक आहेत का आर्या? यस टीचर. ओके, मग काय करा माहितीये, मी दाखवते त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चला घ्या पटकन. घेतला? यस टीचर. ओके, गुड. चला मग थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांना सगळं समजलंय आज शिकवलेलं? प्रश्न उत्तर, कोणाचे फिलिंग द ब्लँक लिहू शकाल तुम्ही? येस एव्हरीवन. ओके, चला मग मी आता, तुम्ही सगळेजण ऍड आहेत ना गुगल क्लासरूमला? मग मी तुमचं होमवर्क तिथे टाकेन, सगळ्यांनी करायचा आणि तिथे लिहून फोटो पाठवायचे. ओके, चला आता क्लास लिव्ह करा. बाय बाय. बाय बाय टीचर. थँक्यू बाय टीचर. बाय बाय. टीचर. वेलकम. बाय टीचर. वेलकम. बाय बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय. वेलकम.